कृषी महाविद्यालय बोरवेल पॉइंट सक्सेस. आता कृषी महाविद्यालयाचा एक पहिला बोरवेल त्यांनी घेतला होता. अक्षरशः 500 ते 550 फूट ड्राय गेलेला आहे. अंबेजोगाई कृषी महाविद्यालय. तर या ठिकाणी पहिला बोरवेल घेतला होता आणि पहिला बोरवेल त्यांनी फेल गेला होता. एक 500-550 काहीतरी बोरवेल घेतला होता आणि ती चक्क फेल गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे मशीनच्याच माध्यमातून बोरवेल घेतलेला आहे आणि मशीनच्याच माध्यमातून बोरवेल घेऊन ते फेल गेलेलं आहे. रिअलमध्ये अशी परिस्थिती असते की मशीन घेतली किंवा मशीन चालवता आली म्हणजे पाणी लागलं असं शक्यच नाही. त्याला जी लागणारा अनुभव, अभ्यास ही आणि थोडंसं आजूबाजूचं साथ म्हणजे नारळ असेल, कपरॉड असेल, पंचदासाचे रॉड असतील, तर एक 3 ते 4 मेथड आपल्याला सोबत पाहिजेतच. हे बघू शकता ते बोरवेल या ठिकाणी बोरवेल घेतलेला आहे. 500-550 फूट बोरवेल घेतलेला आहे पण फेल गेलेला आहे. एक अर्धा इंच पाणी असं लय झालं, त्याच्यावर काही पाणी लागलेलं नाही. त्याच्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट झाला आणि कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर आपण येऊन हे जवळपास कृषी महाविद्यालय जे आहे हे पूर्ण क्षेत्र चेक केलं आणि पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्या नंतर आपल्याला असा रिझल्ट आला की बॅक साईडला म्हणण्यापेक्षा समोरच्या साईडला आपल्याला बोरचे पॉईंट अशा एकदम ड्राय भागामध्ये आपल्याला समोरच्या साईडला बोरचे पॉईंट निघाले. आणि निघाल्याच्या नंतर असा सोर्स मिळाले की जवळपास अर्धा ते पाऊण एकर क्षेत्र असेल आणि अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रामध्ये जवळपास 3 इंच 4 इंच पाण्याच्या सोर्स कमीत कमी 4 बोर 5 बोर चालतील अशा आकारातला आपल्याला सोर्स त्या जागेवर मिळालेला आहे. एकदम ड्राय भाग आणि ड्राय भागामध्ये एकाच जागेवर 1 एकर पाऊण एकरचे क्षेत्र असेल. हे सगळं कृषी महाविद्यालयाचीच जागा आहे हे पूर्ण. पण या पूर्ण क्षेत्रामध्ये पाणी कुठंही नाही. पण सगळ्यात जास्त जवळपास एक 30-40 एकरचं क्षेत्र असेल हे कृषी महाविद्यालयाचं. पण जास्तीत जास्त पाण्याचा सोर्स आपल्याला त्या 1 एकर ते पाऊण एकरमध्येच मिळालेला आहे. जेणेकरून बोरवेल घेतलेला आहे आणि पाणी पण लागलेलं आहे. आणि आपण व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की पाणी 3-4 बोर जरी घेतले आपण त्या जागेवर तर सगळे फुल पाणी लागणार आहे. 3 इंच 4 इंच पाणी 3 इंचाच्या पुढूनच पाणी लागणार आहे. आपण असं बोललो होतो 3 इंचाच्या पुढेच. तर रात्रीच्या वेळेला ड्रिल झालेली आहे आणि ड्रिल एकदम सक्सेस झालेली आहे. जबरदस्त सक्सेस. आता आपल्याला फोन आला होता. फोन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण असं आपल्याला सांगितलं की पंप वगैरे टाकलेला आहे आणि जबरदस्त चालायला लागलेला आहे असं त्यांचं म्हणणं आलं. लागलीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि बघू शकता एकदम ड्राय भाग आहे. ह्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आपल्याला चांगला मिळालेला आहे आणि ह्याच भागामध्ये 4, 3, 5 बोर ह्याच भागामध्ये सक्सेस होऊ शकतात. जेणेकरून 5 पण पंप एकसारखे चालतात. एकसारखे कुठलाही 4 पण पंप चालू केले तर एकाला पाणी कमी झालं दुसऱ्याला जास्त झालं असं काही होणार नाही. 4 पंप एकसारखे चालतील अशा टाईपमधलं पाणी आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता शेवटी पाण्याचा भाग म्हणजे पाण्याचा नशीबच म्हणायचं. आपण प्रत्येक लाईन फक्त अनुमान अंदाज एक अनुमान लावूनच पॉईंट दिले जातात. पंप वगैरे टाकलेला आहे फक्त आपल्या जवळ चावी वगैरे नाही. एक कार्यकर्ते 5 ते 10 मिनिटात येणार आहेत. आल्याच्या नंतर आपल्याला चालू होऊन जाईल. पण हे चांगलं पाण्याचा सोर्स मिळालेला आहे. आता ठीक आहे. तर ह्या ठिकाणी पाणी म्हणजे नशिबाचा भाग राहते. आपल्याला जे अभ्यास आहे आपल्याला जे अनुभव आहे अनुभवातून आपण पॉईंट देतो बोरचे. आपल्याला पाणी दिसत नाही. आपल्याला पाणी खाली जाऊन आपण जमिनीतून येऊन सांगत नव्हतो. पण रोजचा जे अनुभव आहे अनुभव म्हणा रोजचा अभ्यास म्हणा अभ्यासानुसारच आपण पॉईंट देतो. आणि
एखाद्या वेळेस 100 पैकी आमचे 4-5 बोर फेल जातात. असं ज्याचं लक, त्याचं बॅड लक सांगू शकत नाही. पण हे अंदाजा आणि अनुमानानंच पॉईंट दिले जातील, अंदाज आणि अनुमान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग बोललो, मशीन जरी मिळाली तरी अनुभव लागतो, थोडासा अभ्यास लागतो आणि या अनुभवातून पॉईंट दिले जातात. मशीन हातात आली म्हणजे 100% पाणीच लागलं असं नाही. त्याचा जे अभ्यास लागतो ते पाहिजे, परफेक्ट पाहिजेच. आता ते पहिलं जे 500-550 बोर चक्क बोर फेल होता, त्याच्यानंतर आपण दिला बोर सक्सेस झाला. आणि ह्या जागेवर 3-4 बोर सक्सेस होण्याचा फुल चान्स ह्या जागेवर आहे. एकंदरीत 100रातून 4-5 बोर फेल जाऊ शकतात, ज्याचं त्याचं नशीब. आणि एक 50 विहिरी मागं एक 4-5 विहिरी फेल जाऊ शकतात, ज्याचं त्याचं नशीब. आपण कुठल्याही प्रकारची गॅरंटी वॉरंटी देऊ शकत नाही, देता येत नाही. जमीन आहे, जमिनीच्या खाली कुणीही गॅरंटी देऊ शकतंय, पण आपण देऊ शकत नाही. आपल्याकडे एकच आहे, आमचे प्रयत्न, तुमचं नशीब. 30 मिनिटात सर येणार आहेत. आल्याच्यानंतर हे पंप चालू होईल. चालू झाल्याच्यानंतर आपली जी काही रिअल परिस्थिती आहे ती आपल्याला इथली कळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, हे पंप चालू झालेला आहे, चालू केलेला आहे. हे असा डिस्चार्ज कंटिन्यू मिळतो ह्या पंपाचा, कंटिन्यू 2 दिवस झालं बोर घेऊन, आणि 2 दिवसापासून हे असंच कंटिन्यू पंप चालू आहे. बघू शकता पाण्याचा फ्लो, हे पण पाणी इथं जातं आहे आणि उरलेलं पाणी हे बघू शकता. हे पाण्याचा फ्लो कसला जबरदस्त पाण्याचा फ्लो आहे. आणि हाला की पहिले एक बोरवेल फेल आहे आणि आपण दिलेला दुसरा बोरवेल. कसं आहे पाणी, एकदम जबरदस्त. हे पंप असे कंटिन्यू चालत आहे, किंचितही गॅप नाही, किंचितही बंद नाही, कंटिन्यू पाणी चालतं आहे. हे एकदम जबरदस्त पाण्याचा फ्लो आहे आणि एकदम ड्राय भागामध्ये पाणी आहे. बघू शकता, एकदम ड्राय भाग. आणि इथंच 3-4 बोरवेल सक्सेस होणार आहे, असं मी पॉईंट द्यायच्या अगोदर बोललो होतो तुम्हाला. पॉईंट द्यायच्या अगोदर बोललो होतो की इथं 3 ते 4 बोरवेल असे सक्सेस होतात. एकदम जबरदस्त पाणी, पाण्याचा फ्लो पण बघू शकतात. पाण्याचा फ्लो पण जबरदस्त आहे, एकदम हटके पाणी. नंबर 1, 90-95% रिझल्ट. 100रातून 4-5 बोर फेल असा रिझल्ट आणणं पडेल. ओके.